धन्यवाद डीजे, धन्यवाद. आणि आताच झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो वन अँड ओनली मिस्टर साहिल राणे, ज्याच्या बॅटमधून आले आहेत 13 धावा आणि 1 विकेट त्यांनी घेतले आपल्या गोलंदाजीमध्ये. असा साहिल होतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मी विनंती करेल मृदुल याला की या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. साहिल अतिशय सुरेख खेळ, अतिशय संयमी खेळी आणि बॅक टू बॅक 2 विजय मिळून आजच्या दिवसातला पहिला क्वालिफायर संघ JCCB, तुमचं खूप खूप अभिनंदन. आपल्या कप्तानीला साजेसा खेळ खेळताना या ठिकाणी साहिल दाखवतोय की का मी या संघाचा कॅप्टन आहे, का मी मोरक्या आहे. कारण का ती क्षमता आहे, ते एबिलिटी आहे, ते टीम स्पिरिट आहे, ते टीम वर्क आहे आणि सर्वांच्या प्लेयर्सचा मला सपोर्ट. सर्व संघाचा, सर्व खेळाडूंचा मला सपोर्ट आहे, त्यामुळे मी आज या मॅन ऑफ द मॅच जर्सीचा हकदार आहे. कारण की त्या प्रकारची मी खेळलेलो आहे. असा साहिल, खूप खूप अभिनंदन साहिल, तुझा अतिशय चांगला खेळ खेळलाय. दरम्यान पुन्हा एकदा मैदानाची येताना आता होणारा सामना दोन्ही लुझर संघ विनेट फायबर विरुद्ध प्लेयर्स SP, अतिशय चांगला खेळ या ठिकाणी खेळला JCCBने आणि त्याच्या मोबदल्यात आजच्या दिवसातला पहिला क्वालिफायर आपल्याला मिळालेला आहे. खूप खूप अभिनंदन. आणि ज्या प्रकारची फटकेबाजी त्यांनी पहिल्या मॅचमध्ये केली होती JCCBने विनेट फायबरच्या विरुद्धात 58 धावांचं एक मोठं लक्ष उभं केलेलं त्या ठिकाणी आणि अशक्य असं न पेलणारं आव्हान होतं आणि त्याचमुळे पराभवाला सामोरं जावं लागलं ते विनेट फायबरला. आता मात्र दोन्ही लुझर संघ प्लेयर्स आणि विनेट फायबर या ठिकाणी प्लेयर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात मनीष विश्वकर्मा आणि राहुल पुळेकर. सिद्धांत वारंग वैयक्तिक सांघिक पहिलं षटक घेऊन या ठिकाणी आणि अतिशय दोघांनाही या ठिकाणी चांगला खेळ दाखवावा लागणार आहे. कारण का जो जिंकणार आहे तो पुन्हा एकदा क्वालिफायर राऊंडसाठी खेळणार आहे, तो निर्मल सम्राट NCC बरोबर. आणि सामन्याला सुरुवात होताना या ठिकाणी पहिल्या षटकातील पहिला चेंडू सिद्धांत वारंग सामना करेल राहुल पुळेकर. लेट्स प्लेचा इशारा पंचांकडनं आणि पहिला चेंडू फुलटच चेंडू सरळ धाडला आहे. ऋषिकेश साळुंके चेंडूला अडवतात आहे. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी अतिशय सुरेख असा फटका होता, पण तितकीच दर्जेदार फिल्डिंग ऋषिकेश साळुंके यांच्या मार्फत झालेली आहे. निर्धाव चेंडू ची सांगता या ठिकाणी होताना पुन्हा एकदा काय तोच ऍक्शन रिप्ले पहिल्या मॅच सारखा नाही. पंचाने अपील फेटाळून लावलेली आहे आणि आपल्या संघाचा श्री गणेशा, आपल्या स्वतःचा श्री गणेशा धावांचा या ठिकाणी करताना राहुल पुळेकर 2 चेंडू 1 धाव. मनीष विश्वकर्मा अतिशय बहरात, अतिशय फॉर्मात असलेला खेळाडू, अनेक वेळा आपली क्वालिटी सिद्ध करताना या अंडरआर्मच्या विश्वामध्ये असा विषय मनीष विश्वकर्मा या ठिकाणी आपल्याला क्रीजमध्ये उभा राहताना दिसतोय. आणि आज असं बघायला गेलं तर मनीष इतिहास एक सांगतो की हा प्लेयर्स संघाचाच खेळाडू आहे, त्यांच्यामधून खेळलेला आहे. आणि आज काय हे VPL काय दाखवते तर आजच आपल्या संघाला सपोर्ट करताना ज्यावेळेस त्यांच्यातनं खेळतो त्या संघाबरोबर राहतो, परंतु आज त्यांच्या विरुद्धात जाऊन त्याला प्रहार करायचे आहेत. हा सांगतो VPL, हा आहे VPL की स्वतःच्याच खेळाडूंच्या विरुद्धात जाऊन प्रहार करा. त्यांना कशा प्रकारचं स्पोर्ट्समॅन स्पिरिट या ठिकाणी दाखवता येणार आहे. कारण का आपल्या संघाविरुद्ध खेळणं हे खूप कठीण असते. पुन्हा एकदा यावेळेस मारलेला फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण ऋषिकेश साळुंके यांचं आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल मनीष विश्वकर्माला. नक्कीच त्याच्या मनात सुद्धा खूप काही चाललं असेल की आपला संघ आणि त्याच्या संघासमोर आपल्याला खेळायचं आहे. तर ही एक खूप मोठी बाब आणि खूप मोठी जबाबदारी असते प्लेयर्ससाठी, त्या खेळाडूसाठी. एकमेकांसमोर खेळताना ना दोन्ही संघांना आपले धागेदोरे, एक दुसऱ्यांचे धागेदोरे माहिती असतात. वीक पॉइंट, स्ट्रॉंग पॉइंट, वीकनेस, स्ट्रेंथ सर्व माहिती असतं. आणि दरम्यान गचाक क्षेत्ररक्षण होतं, थोडं फंबल झालेलं या ठिकाणी दोन्ही खेळाडू, परंतु नशिबाची साथ होती. चेंडू मध्ये मैदानाच्या आतमध्येच राहिला.
चुकी एवढी महागात नाही पडली नाही या ठिकाणी, परंतु अतिशय शांत आणि स्टडी सुरुवात या ठिकाणी म्हणता येईल. 4-3 धावा लागलेल्या 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेल्या दरम्यान सिद्धार्थ वारंग यावेळेस काय फुलटो चेंडूचा एक संधी होती, पण ती संधी कुठेतरी मिस झालेली मनीष विश्वकर्मा यांच्याकडनं. थोडेसे डिसअपॉइंट दिसताना स्वतःवर नाराज का नाही असावं, कारण का हा चांगला चेंडू होता, त्याचा समाचार घेतला पाहिजे होता, परंतु त्या चेंडूवर अवघी नवघी एक धाव होती, त्यामुळे सिद्धार्थ वारंगे खुश. यालाच प्रेशर म्हणतात. मोठ्या टुर्नामेंटचं प्रेशर आहे, कारण की पहिला सामना त्यांनी गमावलेला आहे आणि त्याच फर्स्ट लूजचा हा प्रेशर दिसतोय, कारण की फुलटॉस चेंडू नॉर्मली आपण मनीषला बघितलंय की तो कन्वर्ट करतो 4 साठी, पण आज तो शॉट त्यांच्याकडनं चुकला आहे. नक्कीच नक्कीच, कारण का प्रेशर काय असते हे सर्वांना माहिती आहे, कारण का क्रिकेट हा असा एक खेळ आहे ज्याच्यामध्ये तुमच्याकडे प्रेशर, नशीब, लक किंवा तो कुठल्याही क्षणी पलटण्याची क्षमता किंवा पलटवार करण्याची क्षमता ही बॅट्समन आणि बॉलर दोघांकडे असते. दरम्यान वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहे हबीब शेख, एक सोपारा नगरीतली एक प्रसिद्ध असा हा खेळाडू. अतिशय चांगला बॉलिंग अटॅक, त्याच्याकडे एक चांगले टप्पे, अचूक लाईन आहे असा हबीब शेख याच्यासाठीच ओळखला जातो. अंडरआर्मच्या या विश्वात एक चांगली लेंथ अँड लाईन टाकणारा गोलंदाज. थोडीशी फिल्डिंगमध्ये जमवाजमव करताना दरम्यान दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सज्ज राहुल पुळेकर त्या ठिकाणी मार्कवर. दरम्यान पहिला चेंडू हबीब यांचा. यावेळेस काय होते, दांडी गुल, यष्टा उद्ध्वस्त आणि राहुल पुळेकर माघारी परत. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. का मी म्हटलं होतं की हबीब का जाणला जातो, यासाठी जाणला जातो की अचूक टप्प्यावर पडलेला तो चेंडू सरळ जाऊन आदळतो यष्ट्यांवर आणि एक मोठा खेळाडू गळाला लागताना प्लेयर्स एसपीच्या. दरम्यान त्याची जागा घेण्यासाठी येत होतो म्हणजे विघ्नेश साखलतोडे, एक मोठं नाव या आपल्या अर्नाळा नगरीमध्ये, या विरार नगरीमध्ये खूप ख्याती असलेला खेळाडू या ठिकाणी आपल्याला बॅटिंग मार्कवर दिसताना. दरम्यान हबीब यांचा पुढील चेंडू, सुंदर ड्राइव, क्या है देखा सोचा परखा और जड़ दिया VPL चौका. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच वेट अँड वॉच केला आणि चेंडूला जो ड्राईव्ह केला आहे, सरळ चेंडू धाडलाय सीमारेषा पार, हीच ओळख आहे विघ्नेश साखरतोळे यांची. दरम्यान हबीब यांचा पुढील चेंडू आणि कुठेतरी हा फटका एक आत्मविश्वास दाखवताना या ठिकाणी अपील करतात आहे, पंचांकडे दाद मागितली जात आहे, परंतु पंच तटस्थ या ठिकाणी निर्धाव चेंडूचे होते. सांगता स्कोर जाऊन पोहोचलाय 9, अवघ्याने अवघ्या 9 धावा. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. अजूनही 3 चेंडू उरलेले शिल्लक आहेत. हबीब अतिशय तिखट मारा करताना एक चेंडूवर चौकार जरूर गेला, परंतु तो कमबॅक करायला जाणतो असा हा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी मार्कवर या VPLच्या मैदानात आज आपली बादशाह दाखवताना कुठेतरी हबीब शेख, मनीष विश्वकर्मा. थोडीशी फिल्डिंगमध्ये जमवाजमव करताना डावखुरा शैलीचा फलंदाज आहे, अतिशय चांगला ताकदवर फलंदाज आणि एक चांगला अष्टपैलू खेळाडू ज्याची ख्याती वारंवार प्लेयर्स या संघातनं खेळतोय, परंतु आज त्यांच्याच विरुद्ध जाऊन खेळायची परिस्थिती आली आहे. तर कारण का हा आपण VPL 7च्या सीझनमध्ये येऊन ठेपलेलो आहोत आणि VPLची हीच खासियत आहे. पुन्हा एकदा हबीब या ठिकाणी थोडासा चेंडू टप्पा पडून आतमध्ये आलेला आहे, तो कळला नाही. एका धावेवर समाधान मानावं लागेल. नक्कीच क्रिकेट काय सांगते, चांगला चेंडू असेल तर त्याला सन्मान द्या, खराब चेंडूला तुम्ही खरपून समाचार त्याचा घ्या, हेच तुम्हाला क्रिकेट सांगते. आणि हे ज्याला जाणलं तोच एक मोठा खेळाडू होऊन गेला. या मैदानातनं भले भले मोठे मोठे खेळाडू गेलेले आहेत. या अंडरआर्मपासून ते टेनिस स्टार झालेले खेळाडूसुद्धा आपल्या या विरार नगरीमध्ये आहेत. दरम्यान अतिशय सुंदर चेंडू, टप्पा पडला, चेंडू समजला नाही, सरळ विसावतोय रोहितच्या हातात, किपरच्या हातात आणि 2 षटकाच्या समजा धावा लागल्यात. अवघ्याने अवघ्या 11. कमॉन डीजे. धन्यवाद 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 डीजे. रोहित या ठिकाणी सामना करेल मनीषाचं. तर मी तुम्हाला सांगत होतो दर्शकांनो की
का हे अंडरआर्म क्रिकेट एवढं मानाचं सन्मानाचं का आहे, कारण का इथून बरेच खेळाडू आज ICLच्या त्या पर्वापर्यंत जाऊन बसले. जसे आपण कालच बघितलं, आपण एक मोठा खेळाडू, एक स्टार खेळाडू प्रशांत घरत यांचा या ठिकाणी काल सन्मान करण्यात आला VPL 7च्या माध्यमातून. एकेकाळी हा खेळाडू याच मैदानातनं पुढे गेलेला. यावेळेस मारलेला सरळ चेंडू अडवलेला आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे मनीष यांना. तर तेच सांगतो मी की या मैदानातनं खेळून मोठे झालेले खेळाडू सुद्धा आपल्या या अंडरआर्ममध्ये आहेत आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे प्रशांत घरत आहे. ICLमध्ये मोठी बोली लागली 5,75,000 आणि चेन्नई सिंगम्स या संघाकडनं तो खेळणार आहे. तर हेच महत्त्व आणि हेच मोठेपणा आहे या ठिकाणी अंडरआर्म क्रिकेटचा की असे सुद्धा खेळाडू आमच्याकडनं घडून गेलेत, या मैदानावरनं घडून गेलेत, या फॉर्मॅटमधून घडून गेलेत. तर सलाम अशा या अंडरआर्म बॉक्सच्या क्रिकेटला आमच्या या VPL 7कडनं. पुन्हा एकदा मैदानात रोहित सामना करेल विघ्नेशशी. ज्या प्रकारची लय विघ्नेशला पाहिजे होती ती भेटली नव्हती, परंतु या चेंडूवर चौकार आला, कुठेतरी कॉन्फिडन्स वाढला असेल. शॉर्ट टप्प्याचा चेंडू होता, थोडासा स्वतःला वळवलं आणि सरळ धाडलं चेंडूला सीमारेषा पार. येतोय VPL चौकार. तर या षटकात कुठेतरी एक्सेलेटरवर पाय ठेवायला लागणार आहे. गाडी 100-120 स्पीडनी तुम्हाला पळवावी लागणार. मायकल शुमाकर तुम्हाला बनवायला लागणार. यावेळेस काय 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 पंचगंभीर फिरलेले आहेत. थोडा व्यायाम करायची संधी, कसरत करायची संधी. दोन्ही हात हवेत, वाईटचा इशारा, स्वैर मारा या ठिकाणी रोहितकडनं. दरम्यान विघ्नेश सामना करतील रोहित यांचा. बॅकफुटला जाऊन जोरदार आघात करायचा हा प्रयत्न होता, पण प्रयत्न असफल झालेला आहे. चेंडू झालेला आहे निर्धाव. धावा मात्र स्थिरावल्या आहेत, त्या म्हणजे 17 वर. आता तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू म्हणजे फक्त 2 चेंडू या षटकातले राहिलेले आहेत. रोहित यांचा पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा प्रयत्न फसलेला आहे विघ्नेशाचा, परंतु चेंडूने सरळ वेध घेतलाय तो सीमाचा रेषेचा पार. येतोय चौकार. धन्यवाद. धावा झालेल्या 21. अर्नाळा गावाचं नाव ज्यांनी गाजवलं आहे असा प्रशांत घरत आणि त्याच गावातनं बिलॉंग करतो विघ्नेश या ठिकाणी आपल्याला खेळपट्टीवर दिसतोय. रोहित यांचा शेवटचा चेंडू. सामना करेल विघ्नेश. यावेळेस काय तर अतिशय लेसी गोलंदाजी. पंचांना वारंवार कसरत करायला लावणारे गोलंदाज रोहित. वाईटचा इशारा, पंच गंभीर, त्यांचे सर्व निर्णय खंबीर. अतिशय सुंदर चेंडू आणि धाडलेला आहे इंटू द गॅप. येतोय दमदार खमदार VPL चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. धावा लागला धावफलकार 26. शेवटचा षटकाचा खेळ या ठिकाणी उरलेला आहे. 6 चेंडू काय घेऊन येतात आहे. संजीवनी देणार का या ठिकाणी त्यांचा ऑक्सिजन काढून घेणार प्लेयर SP का या 6 चेंडूवर मोठे आघात करताना दिसणार विनेट 5वरचा हा संघ. मनीष विश्वकर्मा क्या बात आहे. कॅप्टन्सच्या अगेन्स्ट मध्ये त्यांचा ओपनर बॅट्समन या ठिकाणी आपल्याला दोघं समोरासमोर येताना दिसतोय. यावेळेस काय त्रिफळाचित मनीष गॉन आणि सेलिब्रेशन बघा. आपल्याच खेळाडूला आउट करायचा आनंद सुद्धा आज घेतात आहे वैभव नवार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. सेलिब्रेशन झालंच पाहिजे, का ना झालं पाहिजे. शेवटी क्रिकेट खेळतात आहे, समोर कोणी असू दे, आपलाच 100% त्याला देणं भाग आहे. तो 100% दिला यावेळेस वैभव नवार दादा यांनी. खुश झाले, मिठी सुद्धा मारली, आनंद पण झाला आणि तितकंच दुःख पण झालं, कारण की माझ्या साथीदाराला आउट केलंय.
पण क्रिकेट म्हणते की तुम्ही फेअर गेम खेळा नेहमीच, कारण का फेअर गेम खेळणं हे एक चांगल्या खेळाडूची निशाणी आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी अतिशय सुंदर असा फटका मयूर याचा, एका धावेवर समाधान मानावं लागेल. दिलीप शर्मा एक जुना खोड, एक जुना चावल या ठिकाणी आपल्याला इनटू द सर्कलमध्ये बघायला मिळतोय आणि एक हेल्दी कॉम्पिटिशन या ठिकाणी बघायला मिळते. अतिशय चांगली वैभव नवार सुद्धा एक चांगलं नाव या क्रिकेट पंढरीमध्ये आपल्या या विरार वसईच्या. यावेळेस खराब फटका आणि त्रिफळाची दुसरा विकेटचं पतन या ओव्हरमध्ये. विघ्नेश साखरतोडा माघारी, विकेटचं पतन, गडी बाद, गॉन. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. सेन्सेक्स वाढलाय वैभव नवार यांचा. जर का अजून एक विकेट आली तर रंजन पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. पुन्हा एकदा प्रसाद गावड. यावेळेस अतिशय सुंदर चेंडू धाडलाय इंटू द कॅप. येतोय दमदार खमदार VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर फलंदाजी करताना प्रसाद गावड. बाबू या नावाने खूप सारं प्रेम या क्रिकेट विश्वात, या अंडरम विश्वात त्याला मिळालेलं आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा सुंदर कामगिरी केली आपल्या संघासाठी. एकतर्फी खेळला आणि चांगलं असं प्रदर्शन आपल्या या टीमसाठी करताना प्रसाद गावड या ठिकाणी मयूर घरत सामना करतील. यावेळेस काय तर गडी बाद. रंजन 1000 रुपये लागू आहेत का? गडी बाद झालेले आहेत पण त्यांनीच केला रनआउट. बँकेत जमा डायरेक्ट जीपेनी तुम्हाला पेमेंट केलं जाईल. आणि या ठिकाणी इनिंगची होते समाप्ती. 32 धावा लागल्या धावफलकावर. 33 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे प्लेयर्स SP या संघाला. जिथपर्यंत येऊ मैदानाच्या दिशेने ऐकूया एक सुमधीर संगीत. कमॉन डीजे. धन्यवाद. नक्कीच गाणं काहीतरी शिकवून जाते. या VPL ला एक धडा देऊन जाते का काय. आडवा आला त्याला सोडायचा नाही. मग तो तुमच्या टीम मधला असू दे किंवा तुमच्या अपोजिट असू दे, हे VPL सांगते. जो आडवा आला त्याला अजिबात सोडायचा नाही. परंतु आपली यारी ही अशीच ठेवायची आहे, कारण का खेळ हा फक्त मैदानात दाखवायचा आहे. मैदानाच्या बाहेर सर्वांनी आपली यारीच दाखवायची आहे. एक आमचे अजून एक मित्र समालोचक मनीष घरत या ठिकाणी आलेले. त्यांचं खूप खूप स्वागत या VPL 7च्या सीझन मध्ये. एक आगरी कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे आणि अतिशय सुंदर विनोदी कॉमेंट्री ते करतात आणि सगळ्यांना हास्याने लोटपोट करतात असे मनीष घरत आहे. त्यांची सुद्धा कॉमेंट्री तुम्हाला थोड्या वेळाने या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे, कारण का त्यांच्या कॉमेंट्रीमध्ये सर्वेच असतात. 100 करोड लोक असतात, 7 खंडीचा भगत असतो. अशा प्रकारची कॉमेंट्री थोड्याच वेळात तुमच्यासाठी येणार आहे. तर याचा सुद्धा मनमुराद आनंद तुम्ही घ्यायचा आहे. फॅन फॉलोविंग जाम मोठी आहे. कधी कधी सांगतात की क्रिकेटमध्ये 500 करोड प्रेक्षक आहेत, पण त्यांची 1000 करोडची फॅन फॉलोविंग आहे. असे मनीष घरत आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. वेलकम मनीष टू VPL 7. थोड्याच वेळाने तुम्हाला त्यांचा एक गोड आणि एक हास्यमय आवाज या VPL 7च्या माध्यमातून तुमच्या कर्णापर्यंत पोचणार आहे, कानापर्यंत पोचणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे करताना
वळताना. पण 33 धावांचं एक छोटंसं आव्हान आहे. परंतु क्रिकेट काय म्हणते, क्रिकेट हेच म्हणते की मी अनिश्चिततेचा खेळ आहे. तुम्ही मला कधीही कमी लेखू नका, कारण का मी एक चेंडूत 4 धावा सुद्धा देतो आणि 4 चेंडूत 1 धाव सुद्धा देत नाही. तर हेच क्रिकेट आहे. तर तुम्ही त्याला कधीही छोटं किंवा कधीही हलक्यात घेऊ नका, कारण का हा पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे आणि यासाठी हा जाणला जातो. कारण का जो चांगला खेळला तोच या ठिकाणी तरला, जो वाईट खेळला त्याला पुन्हा या सर्व माहोलची, या सर्व बहरलेल्या स्पर्धेची वाट बघण्यासाठी पूर्ण 365 दिवस वाट बघायला लागते आणि हा खूप मोठा कालावधी असतो मित्रांनो. त्यामुळे तुम्ही जेव्हा मैदानात उतराल स्वतःचे 100% द्या, चांगला खेळ खेळा आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही पुढे जाण्याचा निर्धार करा. पुन्हा एकदा मनीष विश्वकर्मा आपला संघासाठी पहिलं षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज सामना करेल. पुन्हा एकदा तेच बॅटल, टीम विरुद्ध टीम. एकाच टीम मधले दोन्ही खेळाडू, बॅट्समन सिद्धार्थ वारंग आणि त्यांच्या जोडीला ओपनर येणारा मनीष विश्वकर्मा. या ठिकाणी चेंडू धाडलाय सरळ इंटू द कॅप, लेगला केलेला प्रहार, चेंडू होतोय फरार, येतोय दमदार खमदार VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद. बघा बघा दोन्ही खेळाडू समोरासमोर चकमक करताना. एक तेरी तो एक मेरी, हे नेहमी सांगतात भरत मोरे आपले. एक तेरी तो एक मेरी, कारण का पहिल्या बॉलवर चौकार धाडला, दुसऱ्या चेंडूवर डॉट बॉल आलेला आहे. मनीष विश्वकर्मा आणि सिद्धार्थ वारंग हे बॅटल नेहमी आपल्याला. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू सरळ निघतून जातोय, स्ट्रेट चौकार, VPL चौकार. सिद्धार्थ वारंगच्या बॅटमधून देताना बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद. 8 डावात धावफलकाला लागल्यात. चेंडूंचा खेळ झालाय मात्र 3. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा डॉट, तिसरा चौकार. पुन्हा एकदा मनीष विश्वकर्मा यावेळेस स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ निघून जातोय. चौकार. अतिशय सुंदर खेळ सिद्धार्थ वारंग यांच्याकडनं आणि कुठेतरी बॅकफुटला जाताना विनेट फायबरचा संघ 12 धावांपर्यंत धावफलकावर लागल्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. नक्कीच बर्डन या ठिकाणी विनेट फायबरला आहे, कारण का एक छोटंसं आव्हान 33चं आहे, त्याच्यात 12 धावा कुठलेल्या आहेत. यावेळेस काय, यावेळेस डायरेक्ट हिट, पंचांचं बोट हवेत, गडी बाद. पहिला हादरा प्लेयर्स SP च्या संघाला. सिद्धार्थ गॉन. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. धन्यवाद. नक्कीच हवा आहे पण कोणाची आहे, प्लेयर्सची हवा आहे या ठिकाणी. कारण का ज्या प्रकारची सुरुवात पाहिजे होती त्या प्रकारची सुरुवात झालेली आहे. 33चं एक आव्हान आहे, त्यामध्ये 12 धावा कुठलेल्या आहेत. 21 धावांची अजून आवश्यकता आहे. हवा होती आज. कोणाची होती हवा? JCCB ची होती, रबाडाची हवा होती, साहिलची हवा होती आणि त्या हवेमध्ये, त्या वादळामध्ये भले भले दोन्ही संघांना धुवा उडवत त्यांनी पार केलेली याची ही पहिली क्वालिफाईंग संघ JCCB. पुन्हा एकदा मनीष विश्वकर्मा सामना करेल. सौरभ ववाळ या ठिकाणी थोडं मिसकम्युनिकेशन आणि थोडासा चुकला. जर का पहिल्या अटेम्प्टला हा चेंडू स्टंपला लागतो तर नक्कीच चित्र या ठिकाणी वेगळं असते, परंतु पंच गंभीर त्या ठिकाणी सर्व निर्णय हे खंबीर. नॉट आउटचा इशारा. पहिल्या ओव्हरची समाप्ती. धावा लागल्या धावफलकार 12. ऐकूया एक गीत आणि येऊया मैदानाच्या दिशेने. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद धन्यवाद. हिरो बनावं लागेल, मयूरला हिरो बनावं लागेल, सर्व विनीटच्या टीमला हिरो बनावं लागेल, कारण का हा सामना जिंकायचा असेल. परंतु समोर सुद्धा जे आहेत खेळाडू त्यांना सुद्धा हिरो बनावं लागेल. आपल्या संघाला जिंकण्यासाठी दिलीप शर्माला हिरो बनावं लागेल, सौरभ ववाळला हिरो बनावं लागेल, येणाऱ्या सर्व फलंदाजांना हिरो बनावं लागेल. कारण का जर का तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये जायचं असेल, पुढच्या लेवलला जायचं असेल तर आजच्या दिवसात या VPL 7च्या सीझनमध्ये मयूर घरात एक मोठं नाव अर्नाळा नगरीतलं. जे खेळाडू अर्नाळा नगरीतनं येतात ते सगळ्यांचं एक स्वतःचं
शाबाश, अतिशय सुंदर चेंडू. एक स्वतःचं अस्तित्व, एक स्वतःचं प्रेस्टिज आहे. कारण का की का आम्ही ओळखले जातो, का आमच्या नावाचा बोलवाला आहे, का आम्ही या ठिकाणी या मैदानात आहोत. कारण का ते स्वतः एक स्पेशल स्वतःच्या नजरेमध्ये त्यांच्या फुलटो चेंडू. यावेळेस 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 एफर्ट्सला 100%, परंतु जिंकलेला आहे चेंडू, गेलेला आहे सीमा पार, आलेला आहे विपीआर चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद 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 डीजे. आतापर्यंत जे काही रन्स आले ते फक्त सीमारेषा पार गेलेल्या स्कोरवर झालेले. चारी चौकार लागलेले, 16 रन झालेले. या ठिकाणी पुन्हा एकदा मयूर गरज सामना करेल दिलीप शर्मा. यावेळेस लेगला मारायचा प्रयत्न आणि अतिशय सुंदर एफर्ट्स, परंतु 100 मार्क जातील यावेळेस सोनू दिलीप शर्मा यांना. एफर्ट्स सुंदर होता, परंतु फटक्यामध्ये तितकाच क्लास होता. सोनू यांच्या चेंडू गेला सीमारेषा पार, झाल्या धावा या 20. अतिशय अतिशय सुंदर खेळ, सूझबूझवाला खेळ. त्यांना माहिती आहे चौकार गेलेला आहे, घाई करायची गरज नाहीये. ज्या पोझिशनवर आपण पोचलोय ती पोझिशन इनफ आहे आपल्याला जिंकण्यासाठी. त्यामुळे शांत डोक्याने लेगला हळूच ठेवलेला चेंडू, एक धाव मिळालेली, एक धावेवर समाधान. यावेळेस सौरभ ववाळ पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट खेळताना हलक्या हाताने टच केलेला चेंडू थर्डमॅनच्या दिशेने सरळ जात आहे. सौरभ रेड्डीच्या हातात एका धावेने समाधान मानावं लागेल. धावा लागला धावसंख्यावर, त्या म्हणजे 22. अगोवया नवग्या 11 धावांची गरज आणि चेंडूंचा खेळ मात्र उरलेला आहे तो म्हणजे 13 ना, 12 चेंडूंचा खेळ आता उरलेला आहे आणि धावा लागल्यात. धावफलकावर 23 आणि 12 चेंडू 10 धावांचं लक्ष असणार आहे. ते म्हणजे प्लेयर्स SP या संघाला एक अतिशय शांत डोक्याने खेळ खेळायची या ठिकाणी आवश्यकता. विघ्नेश साकलतोडे वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन काही मॅजिकल ओव्हर या ठिकाणी ठरेल का दिलीप शर्मा आणि गोल्डी हे या षटकातच हे सर्व रन्स पूर्ण करून आपल्या संघाला पुढच्या पायरीपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरतील. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट, हलक्याच हाताने टच केलेलं क्रिकेट शॉट, एका धावेवर समाधान मानावं लागेल दिलीप शर्मा यांना. सौरव या ठिकाणी विघ्नेश यांचा पुढील चेंडू सामना करेल गोल्डी. यावेळेस अतिशय सुंदर शांत डोक्याने, डोक्यावर बर्फ ठेवलाय जाणू काय, अशा प्रकारचं सेन्सिबल क्रिकेट या दोन्ही खेळाडूंकडून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु काहीतरी वेगळं करावं लागेल या ठिकाणी विनेट फायबर या संघाला, जर का तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल. परंतु आता एक औपचारिकताच या ठिकाणी म्हणतावं लागेल पुन्हा एकदा. या ठिकाणी याला काय म्हणतात तर गरीबी में आटा गिला. अगोदरच तुम्ही संकटात आहेत, त्यात एक स्वैर धाव वाजून आणि धावा लागल्या धावफलकावर, म्हणजे 26 स्टेट ड्राईव्हचा फटका येतोय दणदणीत खणखणीत. VPL चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 8 चेंडू आणि 3 धावांची गरज या ठिकाणी. अतिशय चतुराने खेळलेला फटका, एका धावेवर समाधान मानावं गेलं. काल जेही संघ 6 संघ क्वालिफाय झालेत त्यांनी कर्णधारांनी या ठिकाणी रिपोर्टिंग करायची, कारण का आपल्याला ड्रॉ करायचा आहे सुपर 8 साठी. यावेळेस चेंडू सरळ गेल्या मैदानाच्या बाहेर, विकेटचं पतन. परंतु काही फरक पडणार नाही, औपचारिकता फक्त या मॅच मध्ये राहिली, कारण का जिंकण्यासाठी अवघ्याने अवघ्या 2 धावांची गरज. 6 चेंडू. प्रसाद गावड या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज, वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक घेऊन ओव्हर द विकेटचा मारा करतील या ठिकाणी. आणि चांगला खेळ की दर्शवला तो प्लेयर संघाने या ठिकाणी. 38-33 एक आव्हान होतं आणि ते आव्हान सहज यावेळेस 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 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. प्रसाद गावड यांचा पुढील चेंडू सामना करेल दिलीप शर्मा. यावेळेस चेंडू धाडला इंटू द गॅप. प्लेयर्स संघा विजय. हार्ड लक विनेट फायबर. कम ऑन डीजे.
धन्यवाद धन्यवाद डीजे. चला धन्यवाद डीजे. दोन्ही निर्मळ आणि प्लेयर्स नाणेफेकीसाठी इकडे यावे. चला दोन्ही कर्णधार निर्मळ आणि प्लेयर्स आणि दरम्यान या झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो दिलीप शर्मा सोनू. हॅलो 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 चिक हॅलो चिक. चला नाणेफेकीसाठी यायचे दोन्ही संघ. आदरणीय सन्माननीय अलकेशदादा पाटील वसईविरार अंडरम बॉक्स क्रिकेटचे सदस्य देखील आहेत. टेल्स असा कॉल येतोय आणि टेल्स येतोय अर्थातच निर्मळ संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकतोय.